Hello everyone, I am Shivani and welcome to Civil Series. महाट्रान्सको AE MCQचा हा थर्ड पार्ट आहे. या अगोदर आपण 2 लेक्चर घेतलेले आहेत. त्या दोन्ही व्हिडिओच्या लिंक आय सेक्शन आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत. तिथे जाऊन तुम्ही ते दोन्ही व्हिडिओ पाहू शकता. महाट्रान्सको AE साठी हा MCQचा व्हिडिओ मी बनवत आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही सिडको साठी सुद्धा रेफर करू शकता. ठीक आहे, आता आपण MCQ ला स्टार्ट करूयात. अजून एक महत्त्वाची गोष्ट, व्हिडिओच्या शेवटी आजचा सगळ्यात इम्पॉर्टंट MCQ मी घेणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला स्टार्टच थोड्या ट्रिकी क्वेश्चन न करूयात. तर हा क्वेश्चन आहे, फॉर द क्ले विथ अन OCR ऑफ ग्रेटर दॅन 4 इन CD टेस्ट द A फॅक्टर ॲट द फेल्युअर विल बी. याच्यासाठी एक चार्ट पहा अगोदर. या चार्ट मध्ये दिलेला आहे की OCR रेशो इज द रेशो ऑफ मॅक्झिमम प्रेशर इन पास्ट डिवाइडेड बाय प्रेझेंट ओव्हरबर्डन प्रेशर. क्वेश्चन मध्ये OCR दिलेला आहे ग्रेटर दॅन 4, म्हणजे पहिली जी कंडिशन आहे ही फर्स्ट वाली कंडिशन, ओव्हर कन्सॉलिडेटेड सॉइल, इथे फॉलो होणार आहे. बाकीच्या 2 कंडिशन आहेत त्या तुम्ही पाहून घ्या. A फॅक्टर साठी ओव्हर कन्सॉलिडेटेड सॉइल आलेला आहे. फॉर ओव्हर कन्सॉलिडेटेड सॉइल A फॅक्टर इज ऑलवेज निगेटिव्ह. निगेटिव्ह म्हणजे किती असणार तो, तर 0.2 टू 0.3, दोन्ही -0.2 टू -0.3 अशी त्याची व्हॅल्यू असणार आहे. तर लक्षात ठेवायचं, कधी ओव्हर कन्सॉलिडेटेड सॉइल असं जर आलं तर ती A फॅक्टरची व्हॅल्यू कधीही निगेटिव्ह कन्सिडर करायची, म्हणजे इथं जो थर्ड ऑप्शन आहे तो करेक्ट असणार आहे. When conducting CBR test, it is observed that the load dial reading at 2.5 mm penetration is 33 divisions if one division represents 190 kg load in the calibration chart. What is the CBR at 2.5 mm penetration? ठीक आहे, तर ही व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला 2 व्हॅल्यू अगोदर माहित पाहिजेत. जर पेनिट्रेशन 2.5 mm दिलेलं असेल तर स्टँडर्ड लोडिंग असते 1370 kg आणि 5 mm चं पेनिट्रेशन असेल तर स्टँडर्ड लोडिंग असते 2055 kg. क्वेश्चन मध्ये 2.5 mm दिलेला आहे, मग आपण हे फर्स्ट इथे यूज करणार. एक फॉर्म्युला असतो CBR व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी. तो फॉर्म्युला आहे, द फॉर्म्युला इज रेशो ऑफ लोड कॅरीड बाय स्पेसिमेन टू लोड कॅरीड बाय स्टँडर्ड स्पेसिमेन. स्टँडर्ड स्पेसिमेनचं लोड तर आहे 1370. आता हे लोड कॅरीड बाय स्पेसिमेन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता हे कसं फाइंड आउट करणार, तर क्वेश्चन मध्ये आपल्याला 33 डिव्हिजन्स दिलेले आहेत. प्रत्येक डिव्हिजनची व्हॅल्यू स्टँडर्ड लोडिंग दिलेली आहे, ती आहे 190 kg. जर याचं कॅल्क्युलेशन केलं तर इथे किती येणार, 6270 kg. ठीक आहे, एवढं येणार लोड कॅरीड बाय स्पेसिमन. हे झालं लोड कॅरीड बाय स्पेसिमन. याचा जर आपण रेशो घेतला तर तो काय येणार, 6270 डिवायडेड बाय 1370. आता हे कॅल्क्युलेशन खूप मोठं आहे, कॅल्सी अलाउड आहे नाही आहे माहित नाही आपल्याला, तर इथे आपण कॅन्सल करणार. इथे जर आपण अप्रॉक्सिमेटली केलं तर 4 पॉइंट समथिंग काहीतरी व्हॅल्यू येते आणि ऑप्शन्स तसेच दिलेले आहेत. तर जो थर्ड ऑप्शन असेल 4.6 हा इथे करेक्ट येणार आहे. CBR टेस्टची जी व्हॅल्यू आहे ती आहे 4.6. दिस इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. हा क्वेश्चन एन्व्हायरमेंटशी रिलेटेड आहे. क्वेश्चन आहे, द डिस्ट्रीब्युशन मेन्स आर डिझाइन्ड फॉर. कशासाठी डिझाइन करतो, तर त्या डिझाइन करतो फॉर मॅक्झिमम आर्ली डिमांड ऑन मॅक्झिमम डे. लास्ट ऑप्शन हा इथे करेक्ट असणार आहे, पण बाकीचे ऑप्शन पाहायला पाहिजेत. तर जो पहिला ऑप्शन आहे तो आहे मॅक्झिमम डेली डिमांड. तो किती असतो, तर तो असतो 1.8 इंटू ॲव्हरेज डेली डिमांड. ठीक आहे, 1.8 इंटू ॲव्हरेज डेली डिमांड. नेक्स्ट आहे मॅक्झिमम अवर्ली डिमांड, तो आहे 1.7 इंटू ॲव्हरेज आर्ली डिमांड. ठीक आहे, तर या क्वेश्चन साठी जो करेक्ट ऑप्शन आहे तो आहे लास्ट ऑप्शन, मॅक्झिमम आर्ली डिमांड ऑन मॅक्झिमम डे फॉर डिस्ट्रीब्युशन मेन्स. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. हा क्वेश्चन दिसतोय बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल्स. तर क्वेश्चन आहे, द प्रोसेस बाय विच टिम्बर इज कट अँड सॉन इनटू सेक्शन इज कॉल्ड ॲज. फर्स्ट ऑप्शन काय आहे, प्रिझर्वेशन ऑफ टिम्बर. प्रिझर्वेशन मध्ये त्याला आपण फंगस पासून किंवा दुसऱ्या कोणत्या डिफेक्ट पासून प्रिझर्व करतो, जसं डेफिनेशन मध्ये दिलेलं नाहीये. सेकंड ऑप्शन म्हणजे काय,
फेलिंग ऑफ टिम्बर म्हणजे काय असतं, तर स्वॉइंग ऑफ नॅचरल टिम्बर इज अ फेलिंग ऑफ टिम्बर. सीझनिंग मध्ये काय करतो आपण, ड्राईंग ऑफ टिम्बर, ड्राय करतो त्याला, जो मॉइश्चर कंटेंट आहे तो कमी करतो टिम्बर मधला, त्या प्रोसिजरला म्हणतो आपण सीझनिंग. नंतर आहे कन्व्हर्जन ऑफ टिम्बर. सो हे कन्व्हर्जन ऑफ टिम्बर इथे करेक्ट असणार आहे. कन्व्हर्जन ऑफ टिम्बर इज नथिंग बट द प्रोसेस बाय विच द टिम्बर इज कट अँड सॉन इन टू द सेक्शन इज कॉल्ड ॲज कन्व्हर्जन ऑफ टिम्बर. लास्ट ऑप्शन इथे करेक्ट असणार आहे. सेकंड आणि फोर्थ मध्ये कन्फ्युज होऊ शकतं, पण सेकंड मध्ये फक्त सॉइंग ऑफ नॅचरल टिम्बर आहे आणि फोर्थ जो आहे तिथे कटिंग पण येतं आणि सॉन पण येतं. ठीक आहे, तर लास्ट ऑप्शन इथे करेक्ट असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन हा पण BCM मधलाच आहे. क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द टाइप ऑफ मेझनरी बॉन्ड इन द फिगर बिलो. एक फिगर दिलेली आहे आणि यामधला ब्रिक बॉन्ड कोणता आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. तर पहिला आहे डच बॉन्ड. डच बॉन्ड मध्ये इन्क्लिनेशन नसतं, इंग्लिश बॉन्ड मध्येही नसतं आणि डबल फ्लेमिश मध्येही नसतं. तर फक्त इन्क्लिनेशन वरून इथे आपल्याला लक्षात येऊ शकतं की हा जो बॉन्ड आहे तो आहे रॅकिंग बॉन्ड. ठीक आहे, हा दिलेला जो बॉन्ड आहे इन्क्लिनेशनचा बॉन्ड तो आहे रॅकिंग बॉन्ड. मी समोर काही ब्लॉक्स आहेत ते इथे दिलेले आहेत. यामध्ये जो फर्स्ट दिसतोय तुम्हाला तो आहे डच बॉन्ड, सेकंड रॅकिंग बॉन्ड, इंग्लिश बॉन्ड जो की सगळ्यात स्ट्रॉंग बॉन्ड आहे, मग आहे फ्लेमिश, स्ट्रेचर आणि हेडर बॉन्ड. हे एवढे ब्रिक मेझनरी मध्ये ब्रिक बॉन्ड येतात आणि हे सगळेच इम्पॉर्टंट आहेत. याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. याचा PDF सुद्धा तुम्हाला मिळेल या MCQ चा, तो टेलिग्रामवर अपलोड होईल आणि तिथून तुम्ही तो PDF डाउनलोड करून घेऊ शकता. याच्या अगोदरचे काही PDFs मी अपलोड केलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला टेलिग्रामवर मिळून जातील. टेलिग्रामची जी लिंक आहे ती कम्युनिटी पोस्ट मध्ये मी दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती लिंक पहा आणि तिथून टेलिग्रामच्या चॅनलला जॉईन करा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन हा स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचा आहे. क्वेश्चन आहे, इन अ सिम्पली सपोर्टेड बीम मॅक्झिमम शिअर स्ट्रेस इन अ ट्रायंग्युलर क्रॉस सेक्शन occurs at a distance. Cross section altitude h occurs at a distance. मग तो occurs at a distance कुठे आहे, बॉटम पासून किती आहे किंवा टॉप पासून किंवा न्यूट्रल ऍक्सिस किंवा टॉप पासून हा किती आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. याच्यासाठी आपल्याला फर्स्ट माहित पाहिजे की शिअर स्ट्रेस फॉर ट्रायंग्युलर क्रॉस सेक्शन. इथे आपण एक ट्रायंग्युलर क्रॉस सेक्शन मी इथे काढून घेते. आता एक मिनिट परत काढून घेते. हा ट्रायंग्युलर क्रॉस सेक्शन आहे आणि या क्रॉस सेक्शन साठी आपल्याला शिअर स्ट्रेस फाइंड आउट करायचा आहे. ही झाली शिअर स्ट्रेस डायग्राम. शिअर स्ट्रेस हा ट्रायंग्युलर सेक्शन मध्ये मॅक्झिमम कुठे असतो, तर तो मॅक्झिमम असतो h/2 ला, हाफला. इथे मॅक्झिमम असतो आणि ती व्हॅल्यू येते 1.5 टाऊ ॲव्हरेज. टाऊ मॅक्स इज इक्वल्स टू 1.5 टाऊ ॲव्हरेज येते. आणि न्यूट्रल ऍक्सिसला किती व्हॅल्यू येते, तर न्यूट्रल ऍक्सिसची एक व्हॅल्यू असते टाऊ न्यूट्रल ऍक्सिस इज इक्वल्स टू 1.33 टाऊ ॲव्हरेज. ठीक आहे, ह्या दोन व्हॅल्यू असतात. न्यूट्रल ऍक्सिस बॉटम पासून किती असते, तर h/3 असते. तर आता इथं आपल्याला व्हॅल्यू विचारली कशाची आहे की जी मॅक्झिमम शिअर स्ट्रेस इन अ ट्रायंग्युलर क्रॉस सेक्शन आहे तो कुठे अकर होतोय, तर तो बॉटम पासून h/2 वर ऍक्ट होतोय. बॉटम पासून h/3 एक ऑप्शन आहे पण हे रॉंग आहे कारण h/2 वर ऍक्ट होतोय. त्यानंतर बॉटमचा ऑप्शन नाहीये, टॉपचा ऑप्शन आहे पण टॉप पासून पण तो h/2 च ऍक्ट होणार कारण हाफ हाफ केलेला आहे. तर हे दोन सुद्धा ऑप्शन इथे कट होतील. जर तुम्ही अशा प्रकारे पाहिलं की वरतूनही हाफ आहे खालीही हाफ आहे तर टॉप बॉटमचा ऑप्शन येणार नाही, तर डिरेक्टली तुम्हाला हे एलिमिनेशन आन्सर मिळून जाईल की h/6 फ्रॉम न्यूट्रल ऍक्सिस आहे. पण आपण स्टेप वाईज एकदा सॉल्व्ह करूयात. तर न्यूट्रल ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स एकदा बघूयात. तर h/2 हे टोटल आहे बॉटम पासूनचं डिस्टन्स. न्यूट्रल ऍक्सिसचं किती आहे तर हे मायनस करूयात कारण आपल्याला हा पार्ट नकोय, तर आपल्याला हे मायनस करावे लागेल. तर h/3 मायनस करूयात इथे. जर याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर किती येईल, सो दिस इज h/6 फ्रॉम न्यूट्रल ऍक्सिस. तर कॅल्क्युलेट केल्यानंतर सुद्धा थर्ड ऑप्शन येते आणि एलिमिनेशन सुद्धा थर्ड ऑप्शन येतो आहे. तर इथे थर्ड ऑप्शन इथे करेक्ट असणार आहे. आता या क्वेश्चन मुळे तुम्हाला एक लक्षात आले असेल की असे सिमिलर क्वेश्चन सर्क्युलर सेक्शन वर सुद्धा विचारलं जाऊ शकतं. तर सर्क्युलर रेक्टँगल, तर याचे सुद्धा तुम्ही जे मॅक्झिमम शिअर स्ट्रेसचे फॉर्म्युले आहेत ते तुम्हाला पाठ करावे लागतील. इझी फॉर्म्युले आहेत, लक्षात येऊन जातील. न्यूट्रल ऍक्सिस आणि मॅक्झिमम
या दोन्ही पॉइंटवर तुम्हाला ते शिअर स्ट्रेसचे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन बिट्युमेनचा आहे, हायवेशी रिलेटेड आहे. क्वेश्चन मध्ये विचारलेला आहे की सॉफ्टनिंग पॉइंट हा किती असतो बिट्युमेनसाठी, तर तो असतो 35 to 70 डिग्री सेल्सिअस. आता याचा डिरेक्टली आन्सर आहे, कारण की यामध्ये काही कॅल्क्युलेशन नाहीये, हा फॅक्च्युअल डेटा आहे, तो तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. 35 to 70 डिग्री सेल्सिअस इज द करेक्ट ऑप्शन हिअर. नेक्स्ट क्वेश्चन. चला आता इथे सब्जेक्ट चेंज झालेला आहे. हा क्वेश्चन आहे एस्टिमेशन, कॉस्टिंग आणि व्हॅल्युएशनचा. या क्वेश्चन मध्ये विचारलंय की क्वांटिटी ऑफ फ्लोरिंग ही आपण कशामध्ये मेजर करतो आणि कशी मेजर करतो. क्वेश्चन दिसायला खूप मोठा आहे, पण सगळ्यात इझी, आजचा सगळ्यात इझी क्वेश्चन हा आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला माहित पाहिजे की क्वांटिटी ऑफ फ्लोरिंग याच्यामध्ये डेप्थ आपण मेजर करत नाही, डेप्थशी काहीही संबंध नसतो, म्हणून इथे फक्त दोन डायमेन्शन येणार, लेंथ आणि विड्थ, लेंथ आणि ब्रेड्थ. त्यामुळे हा मीटर स्क्वेअर मध्ये असणार आहे, म्हणजे मीटर क्यूबचा जो फर्स्ट आणि लास्ट ऑप्शन आहे तो इथे कॅन्सल होऊन जाईल. दोन ऑप्शन राहिलेत. आता या दोन ऑप्शन मध्ये फक्त एका शब्दाचा डिफरन्स आहे. इथे इनसाइड दिलंय, इथे आउटसाइड दिलंय. लेंथ अँड ब्रेड्थ आर टेकन इनसाइड, लेंथ अँड ब्रेड्थ आर टेकन आउटसाइड असं दिलंय. आता तुम्हीच बघा की फ्लोअरिंग ही आपण आउटसाइड कशाला काढणार आहेत, वॉलच्या आउटसाइड कशाला जाणार आहेत, वॉलच्या इनसाइडच डिस्टन्स घेणार, दोन वॉलच्या मधलंच. ठीक आहे, एखादी रूम असेल तर त्या दोन्ही रूमच्या वॉलचा मधलंच डिस्टन्स घेणार आहेत, तर इनसाइड डायमेन्शन घेणार आहेत आपण लेंथ आणि विड्थचं. त्यामुळे इथं जो सेकंड ऑप्शन असणार आहे तो करेक्ट असणार आहे. जरी तुम्ही एस्टिमेशन कॉस्टिंगचा अभ्यास केलेला नसेल तरी तुम्हाला हा क्वेश्चन यायलाच हवा, कारण की हा क्वेश्चन खूप इझी आहे. अभ्यास नाही केला तरी यायलाच हवा क्वेश्चन, की इनसाइड टू इनसाइड जे डायमेन्शन आहेत आपण लेंथ आणि विड्थचे कन्सिडर करणार, आणि दोनच डायमेन्शन असल्यामुळे मीटर स्क्वेअर येईल. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन. आता तुम्ही म्हणाल एवढा सिंपल क्वेश्चन एक्झामसाठी येईल, पण हा क्वेश्चन मी एमसीक्यू साठी टाकलेला नाहीये. मला या क्वेश्चनच्या मागे एक चार्ट तुम्हाला द्यायचा होता आणि त्या चार्ट साठी मी हा क्वेश्चन इथे घेतला. आधी क्वेश्चन सॉल्व्ह करू, मग तो चार्ट बघू. क्वेश्चन आहे की विकेट ॲपॅरेटस इज युज्ड फॉर, कशासाठी आपण विकेट ॲपॅरेटस यूज करतोय, तर फाईननेस साठी तर नाही करत, कन्सिस्टन्सीसाठी आपण विकेट ॲपॅरेटसचा यूज करतो, आणि इनिशियल आणि फायनल सेटिंगसाठी सुद्धा विकेट ॲपॅरेटसचा यूज करतो. आता इथे मी तुम्हाला एक चार्ट देते. यामध्ये सगळ्या सिमेंटच्या टेस्ट आहेत आणि त्याचे ॲपॅरेटस आहेत. हे इम्पॉर्टंट आहे कारण की विचारलं जाऊ शकतं याच्यावर सुद्धा क्वेश्चन, की एकतर दोन लिस्ट दिल्या जाऊ शकतात आणि पेअर मॅचिंग करायला लावली जाऊ शकते, किंवा मग सिंपल क्वेश्चन विचारण्यासाठी ते ॲपॅरेटस कोणतं आहे, कोणत्या टेस्टचं, असं सुद्धा विचारू शकतात. तर फाईननेस टेस्टसाठी आहे स्टीव और एअर परमिएबिलिटी टेस्ट किंवा ॲपॅरेटस आणि मेथड अशा दोन्ही दिलेल्या आहेत. स्टँडर्ड कन्सिस्टन्सी जी इथं विचारलेली होती विकेट ॲपॅरेटस, इनिशियलसाठी विकेट, फायनलसाठी सुद्धा विकेट ॲपॅरेटस, कंप्रेसिव्ह स्ट्रेंथसाठी युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन यूटीएम, टेन्साइल टेस्टसाठी स्टँडर्ड ब्रिगेड टेस्ट किंवा लिव्हर ॲपॅरेटस टेस्ट आहे. साऊंडनेससाठी ली चॅटलियस ॲपॅरेटस. हे सगळे ॲपॅरेटस आणि मेथड आहेत सिमेंटच्या टेस्टसाठीचे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आता. नेक्स्ट क्वेश्चन. हा क्वेश्चन मेकॅनिक्सचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भरपूरसे सब्जेक्ट कव्हर केलेले आहेत, भरपूरशा सब्जेक्ट मधले इम्पॉर्टंट क्वेश्चन घेतलेले आहेत, आणि आजचा हा मेकॅनिक्सचा फर्स्ट एमसीक्यू असेल. क्वेश्चन आहे, an object start from rest at x equals to 0 meter and t equals to 0 second. It moves with constant acceleration of 2 meter per second square along x axis, इथं मीटर स्क्वेअर आहे. Along x axis, what is the average velocity between time 1 second and 5 second? यासाठी आपण इक्वेशन ऑफ मोशन जे आहेत 3 इक्वेशन, त्यापैकी एक इक्वेशन यूज करणार आहेत. ते इक्वेशन आहे s is equals to ut प्लस हाफ ऑफ at स्क्वेअर. यामध्ये u हा इनिशियल जी, म्हणजे इथं काय सांगितलेलं आहे की इनिशियली ऑब्जेक्ट हा ऍट रेस्ट आहे, म्हणजे u ची व्हॅल्यू इथे आपण 0 घेणार आहेत, म्हणजे ती टर्म नाही घेतली तरी चालेल. तर s इज इक्वल्स टू हाफ, ऍक्सेलरेशन दिलेलं आहे 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर, सो इथे 2 येईल, मल्टिप्लाय बाय दोन टाइम मधला वेलोसिटी काढायचा आहे. दोन टायमिंग दिलेला आहे, एका आहे 5 सेकंड, एका आहे 1 सेकंड. तर दोन्हीचाही स्क्वेअर घेणार आहेत आपण आणि दोन्हीचे सबस्ट्रॅक्शन करणार आहेत. 5 स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर. तर ही व्हॅल्यू इथे येईल
25 minus 1 which is equals to 24. S ची व्हॅल्यू येणार आहे. टाइम काय असेल इथे? तर टाइम आहे 5 minus 1 which is 4. क्वेश्चन मध्ये विचारलेला आहे ॲव्हरेज वेलोसिटी. तर ॲव्हरेज वेलोसिटी काय असणार आहे? तर डिस्प्लेसमेंट डिवाइडेड बाय टाइम. डिस्प्लेसमेंट आलेला आहे 24, टाइम आहे 4, ॲव्हरेज वेलोसिटी येणार 6 मीटर पर सेकंड. ॲव्हरेज वेलोसिटी. थर्ड ऑप्शन इथे करेक्ट असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूत. In which of the following wastewater treatment unit is organic matter destroyed and stabilized by anaerobic bacteria? तर anaerobic bacteria ने डिस्ट्रॉय करायचंय. तर anaerobic bacteria ही प्रोसिजर आपण सेप्टिक टँक मध्ये करतो, इमॉफ टँक मध्ये करतो आणि थर्ड लगून्स मध्ये करतो. ठीक आहे. इथे ट्रिकलिंग फिल्टर दिलाय जी की एरोबिक आहे, ऑक्सिडेशन पॉन्ड एरोबिक आहे, सेडिमेंटेशन टँक सुद्धा एरोबिक आहे आणि सेडिमेंटेशन टँक मध्ये प्रायमरी आणि सेकंडरी असे दोन पार्ट येतात. एक प्रायमरी हा एनएरोबिकली होतो आणि जो सेकंडरी आहे तो एरोबिकली होतो. पण इथे तसं डिफरन्शिएट करून दिलेलं नाहीये. जो पर्टिक्युलर करेक्ट ऑप्शन या क्वेश्चन साठी दिसतोय तो आहे सेप्टिक टँक, जो की अनएरोबिकली होतं. एक चार्ट इथे मी देते. या चार्ट मध्ये असे 6 इथे मेथड दिलेले आहेत, त्यांचे कॉन्टॅक्ट मेकॅनिझम आणि डिकम्पोजिशन दिलेलं आहे. असाच सेम क्वेश्चन आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतला होता, पण तिथे ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस यावर क्वेश्चन होता आणि हा क्वेश्चन हा एनएरोबिकशी रिलेटेड आहे, म्हणजे सेप्टिकशी रिलेटेड इथं क्वेश्चन होता. आता नेक्स्ट क्वेश्चन हा खूप इम्पॉर्टंट असणार आहे आणि तो लास्ट क्वेश्चन आहे आजच्या व्हिडिओचा. व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला म्हणले होते की आजचा जो इम्पॉर्टंट क्वेश्चन असेल तो व्हिडिओच्या शेवटी घेईल आणि तो क्वेश्चन आहे plastic modulus of section is 5 into 10 raised to minus 4 meter cube and its shape factor is 1.2 and the plastic movement capacity is 120 kilonewton meter. What is the ratio or what is the value of yield stress of the material? शेप फॅक्टरचा फॉर्म्युला काय आहे? तर तो आहे mp by my which is equals to sigma y into zp divided by sigma y into zd. हा असा शेप फॅक्टरचा फॉर्म्युला आहे. क्वेश्चन मध्ये गिवन आहे mp ची व्हॅल्यू आणि zp ची व्हॅल्यू. आपल्याला फाइंड आउट करायचा आहे सिग्मा y म्हणजे यील्ड स्ट्रेस ऑफ मटेरियल फाइंड आउट करायचा आहे. व्हॅल्यू आहे mp ची गिवन 120 into 10 raised to 3 कारण किलो न्यूटन आहे. zp दिलेला आहे 5 into 10 raised to minus 4 मीटर क्यूब मल्टिप्लाय बाय सिग्मा y. सिग्मा y इथे किती येणार आहे हे जर आपण या लेफ्ट साइडला घेऊन गेलो तर 120 into 10 raised to 3 divided by 5 into 10 raised to minus 4 येईल इथे. So this is nothing but 24 multiplied by 10 raised to minus 7. This is a Newton meter square. mm मध्ये करायचंय तर ते येणार 240 न्यूटन mm स्क्वेअर. ठीक आहे. हे थर्ड ऑप्शन इथे करेक्ट असणार आहे. आता आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट याच्याबद्दल लक्षात ठेवण्याची की जी शेप फॅक्टर आहे आणि ते शेप फॅक्टर वेगवेगळ्या शेपसाठी वेगवेगळे असतात. मी इथे ते लिहून दाखवते तुम्हाला. तर लक्षात कसं ठेवणार? तर सुरुवातीला घ्या इथे आर टी, ठीक आहे, डी सी, त्यानंतर येईल आय टी. असं लक्षात ठेवा आर टी डी सी आय टी. आर फॉर रेक्टँगल, टी फॉर ट्रायंगल, डी डायमंड, सी सर्कल, आय सेक्शन आणि टी सेक्शन. आर साठी शेप फॅक्टरची व्हॅल्यू आहे 1.5, रेक्टँगल साठी, ट्रायंगल साठी आहे 1.697, डायमंड 2, सर्कल 2.34, आय सेक्शन 1.10 to 1.12, टी सेक्शन 1.90 to 1.95. तर ह्या अशा व्हॅल्यू आहेत शेप फॅक्टर साठी आणि हा असा क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. तर हा फॉर्म्युला तुम्हाला माहित पाहिजे शेप फॅक्टरचा. यील्ड स्ट्रेस इथून फाइंड आउट करू शकतो आपण आणि या ज्या व्हॅल्यू आहेत त्या सुद्धा इम्पॉर्टंट आहेत, त्या सुद्धा व्हॅल्यू लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन होता लास्टचा, जो की इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. एक्झाम मध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू आणि आधीचे जे 2 व्हिडिओ आहेत ते सुद्धा नक्की पहा. थँक्यू फॉर वॉचिंग.